मोठी गर्दी केली आहे। मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या भावात निम्म्यानं घट झाली आहे। पावसामुळे शेतकऱ्यांच्या फुलांचं मोठं नुकसान झालं असून उत्पन्न देखील घटलंय। एका कॅरेटला 400 रुपये भाव शेतकऱ्यांना मिळतो। मात्र मागच्या वर्षी झेंडू तब्बल 700 ते 800 रुपये कॅरेटनं विकला जात होता। शेतकऱ्यांच्या नशिबी निराशा आल्याचं त्यामुळे बघायला मिळतंय आणि नाशिकच्या फुल बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडखे यांनी। दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते आणि हेच झेंडूचे फुलं घेण्यासाठी नाशिकच्या आजच्या बुधवार बाजारामध्ये मोठी गर्दी ही नाशिककरांची आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार जो आहे तो भरतो आणि या ठिकाणी उद्याच्या दसऱ्याच्या सणासाठी आपट्याची पानं असेल, आंब्याची पानं असेल आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे झेंडूची फुलं असेल, हे फुलं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नाशिककर मोठी गर्दी करताय। आपण जर बघितलं तर यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस देखील झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, उत्पादनात देखील मोठी घट झाली आणि त्यामुळे मागणी देखील वाढलेली असली तरी देखील जो भाव आहे तो मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 400 रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। काय भावाने आपण झेंडू आता 400 350 रुपये जाळी विकतोय आम्ही, पण याच्यापेक्षा मागच्या वर्षी चांगला भाव होता। 700-800 रुपये जाळी मागच्या वर्षी गेली होती। काय कारण आहे, किती नुकसान झाले? हे पावसामुळे जास्त नुकसान झालेलं आहे। पावसामुळे खूप नुकसान झाले। जिथं आमचे 200-250-300 जाळी निघायची तिथं यावर्षी 100 जाळी पण नाही निघाली। हे पावसामुळे खूप नुकसान झाले। एकंदरीत जर पाहिलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या भावामध्ये देखील मोठी तफावत पाहायला मिळते आणि आज जो आहे तो नाशिकच्या बुधवार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फुलं खरेदीसाठी नाशिककर गर्दी करते। मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी ही निराशाच सणासुदीच्या काळामध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या शिवाजी पार्कमध्ये